I took admission in Kazan State Medical University, Russian Federation. FMG score was 165 marks, and which was I cleared in first attempt in 2018. प्रत्येक जण म्हणजे आपल्याला आता रशियामध्ये मिळतंय, युक्रेन, जॉर्जिया, सगळे युनिव्हर्सिटीमध्ये टीचर्स असतील व्यवस्थित, नाहीतर सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असेल, नाहीतरी अभ्यास करण्यासाठी तिथे असं वातावरण असेल. सगळ्याच युनिव्हर्सिटीमध्ये असेल असं काही नाहीये. इकडे येऊन तिथे काय केलं नाही 5-6 वर्षात आणि अचानक इथे येऊन अभ्यास होणार आहे तुमचा दिवस रात्र 4 महिने 5-6 महिने करून असं होत नाही. त्यामुळे तुमचे बेसिक्स एका युनिव्हर्सिटीमध्ये जर चांगले होत असतील आणि ते तुमच्याकडून करून घेत असतील तर तुमचं FMG एक्झाम पण होते. AKC थ्रू ऍडमिशन घ्यायला मी रेकमेंड करेन, कारण पहिला तर मी अमित कांबळे सरांना 2011 पासून ओळखतो. सरांचं स्वभाव पण जरा आतून आपण ओळखून जातो असं होतंय. त्यामुळे सर तर छानच आहेत आणि त्यांचं गायडन्स पण नेहमी प्रॉपर असतो. ते अपडेटेड असतात. मेन म्हणजे स्वतः व्हिजिट करतात युनिव्हर्सिटी. व्हिजिट केल्यामुळे त्यांना समजतं की इकडं काय चालू आहे, त्या युनिव्हर्सिटीमध्ये काय चालू आहे. त्यामुळे कसं आहे की तुम्हाला गायडन्स देताना जरी आता एक्झाम्पल एक युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन देत आहेत सर, त्यांना वाटलं की 2 वर्षांनी की बाबा हे युनिव्हर्सिटी बरोबर नाही आहे, तर सर ते दुसऱ्या युनिव्हर्सिटीला पण ट्राय करणार, तुम्हाला तिथे तुमचं ऍडमिशन पण करू देणार नाही आणि ते सांगणार पण तुम्हाला की इथे ऍडमिशन करू नका.